शांतीची भूमी असताना हे क्रांतीची भूमी करायला निघले। आता या तालुक्यातून दादागिरी गुंडागर्दी बंद होणार, एकच आशा अभिलाषा आम्हाला, आमचा त्यांना पूर्ण समर्थन आहे। एकच मुद्दा बोलायचा आहे का, लाडक्या बहिणीचे जेव्हा आम्हाला पैसे दिले गरीब लोकांना, ते पैसे न देता शासन लाडक्या बहिणीचे पैसे न देता गॅस सिलेंडर कमी केले असते तर आम्हाला अपेक्षा वाटलं असतं। त्याप्रमाणे विकास म्हणजे काय? विकास म्हणजे आमच्याप्रमाणे आमच्या मुलांना योग्य शिक्षण, योग्य आरोग्य, आमच्या बेरोजगारांना रोजगार, हे आमचं मुख्य विजन आहे। आम्ही आता कमी शिकलेले आहोत, आम्ही कुठे जावं काम करायला? आमच्यासारख्या बिमा बाया कुठे जावं? जे गावागावात जाऊन कॅम्पेनिंग करेल आणि जे सामाजिक क्रांती आहे ते क्रांती कुठेही राजकीय क्रांती झाली पाहिजेत आणि आमच्या तळागाळातला आवाज विधानसभेत पोहोचला पाहिजेत आणि आम्ही आमचा आवाज म्हणून आमच्या अभिलाषा ताईसाठी नक्की आम्ही त्यांना विधानसभेत पाठवू। 140 नाही 150 रुपये किलो तेल झालं तर का खाताना का नाही? 1,000 रुपये देत तर काही कमी केला का? काही कमी विचार करूनच देऊ ना। कांग्रेस और बीजेपी से लोग त्रस्त आ चुके हैं। ये प्रस्तावित लोग, मुट्ठी भर लोग ये कि हमको राजकारण सिखाएंगे। में कौन है? बहुजन में गावतील अच्छा, हाँ। अभिलाषा गावतील एकच आशा आहे सगळ्यांची आणि अभिलाषा। अभी मूल विधानसभा में है, ये चंद्रपुर डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र में, ये जो बल्लारपुर विधानसभा में ये मूल विधानसभा मूल भी क्षेत्र आता है, उसी क्षेत्र में हम आज मूल में है। और इस मूल में जो आप देख रहे हैं कि जो अभिलाषा ताई और वो भी इस चुनाव मैदान में है। आज हम लोग आए थे, यहाँ का पब्लिक जनता की चौपाल जो हमारा कार्यक्रम शुरू है उसी के तहत हम लोग आए थे और ये देखा हमने कि रैली भी निकल रही है, उसको भी हम लोग कवर किए और लोगों से कुछ बातें कराएंगे कि क्या यहाँ पे कौन उम्मीदवार चुन के आने वाला है और क्या है। महाराष्ट्राच्या राजकारणातला एक सेकंद केंद्रबिंदू असलेला तालुका, महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री आदरणीय मासा कनवार साहेब वर्तमानपत्र विकून या तालुक्यातून मुख्यमंत्री झाले। महाराष्ट्राचे 27वे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर पाटील फडणवीस आमच्याच गावचे, तुमच्या गावचे आहे। कमलगा फुलवमा, पुरी जनता तुलवमा, महाराष्ट्रात मूलवमा असा हा मूलला 1936 आणि 38ला महात्मा बापू गांधीजी येऊन गेले। ही शांतीची भूमी असताना हे क्रांतीची भूमी करायला निघले। आता या तालुक्यातून दादागिरी गुंडागर्दी बंद होणार, एकच आशा अभिलाषा आम्हाला, आमचा त्यांना पूर्ण समर्थन आहे। दुसरा, दादागिरी गुंडागर्दी कोण करतो? आता कोण करते ते घेता येत नाही, परंतु माझे आजोबा महात्माजींना या शहरात आणले। स्वर्गीय विठ्ठल तुकाराम पाटील नागापुरे माजी संसद सदस्य राज्यसभा, सन्माननीय उंद्रुजी सावकार कुंदावार माझे आजोबा सततता सेनानी, वंदनीय गुरुदेव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मुद्देश्वर मामा या शहराचे हिरो होते। महाराष्ट्राचे आराध्य दैवत माजी मंत्री शोभा काकू आमच्या इमानदार होत्या, त्या महाराष्ट्राच्या माजी मंत्री होत्या। या शहरात गुंडागर्दी नको, लोकशाही हवे, लोकशाही धोक्यात आणताय हा शहर, त्यामुळे एकच आशा अभिलाषा आमचा मूल पूर्ण समर्थन देत आहे। माझे मामा सभापती आहेत पोमुर्ना बाजार, यावेळी कोण येणार? एकच आशा अभिलाषा फर्स्ट नंबरवर येणार, तालुक्याचे आमदार त्या होणार आणि पूर्ण मूल त्यांना समर्थन देणार, याबद्दल अभिनंदन। धन्यवाद।
रॅलीमध्ये आले का तुम्ही? हो सर. हा? हो. कुठे राहते तुम्ही? आम्ही पिंपरी दीक्षितला. हा? पिंपरी दीक्षित. पिंपरी दीक्षित. हा. तो हे बल्लारपूर मूल तालुका विधानसभा हे कोण येणार आहे? आता तर आम्ही तर पक्षाला राहण्याचा विचार केला आहे. हा, हा. ना सुधीर भाऊ कामाचा आहे ना संतोष राऊत कामाचा आहे. आमची एकच ताई आहे ते अभिलाषा ताई आहे. सुधीर भाऊ काय विकास केला का मूलमध्ये? त्यांनी विकास केला असं नाही म्हणत नाही, पण त्यांनी फक्त रोड फक्त बगीचे हेच बनवले आहेत, बस स्टॉप बनवले आहेत. आमचा गरीबाचा विकास केलेला नाही आहे. तुमच्या उमेद काय आहे? आमचा हा उमेदवार आहे अपक्ष उमेदवार. आम्ही अभिलाषा ताईलाच आणण्याचा विचार केला. विचार केला तुम्ही? पूर्णपणे. ओके, थँक्यू. तुम्ही कुठून आला जातात? तुमच्या मत यावेळी कोण येणार? वाढाई. तुम्ही कोणासोबत आहे? नाही सोबत आहे तुम्ही? तुम्ही रॅली सोबत आहे का? हो. तुमच्या समर्थन कुठे आहे? अभिलाषा ताई. मुनगंटीवार काही विकास केले का? मुनगंटीवार मूळ मध्ये काही विकास केला का? फक्त रोडचाच विकास आहे, बाकी काही विकास नाही. रोजगार काही आहे का? रोजगार वगैरे वाढलाय का काही? रोजगार मुळीच नाही, बेरोजगारी वाढलेली आहे. यावेळी कोण उमेदवार येत आहे? यावेळी कोणाचा उमेदवार येत आहे? काँग्रेस, बीजेपी का अभिलाषा ताई? अभिलाषा ताई. कहाँ से आप? टेकाड़ी. टेकाड़ी.
किसके समर्थन में आप? है ना भाई। भाई तो किसको चुन के ला रहे हैं इस बार? इस बार किसको चुन के ला रहे हैं? भाई को भाई को। क्यों, उसका कारण क्या? इसके पहले किसको लाए थे? पहले बीजेपी थे। हाँ। वो हमारी जात भाई है। अच्छा, आपकी कास्ट की है, आपकी जात के, इसलिए आप समर्थन दे रहे हैं। क्या लगता, ध्यान नहीं दिया ना। क्या लगता मैडम आएंगे इस बार? आप कहाँ सर? मूल से? आप मूल से? नहीं आया, हाँ, नागपुर से। नागपुर से। मैडम के समर्थन में? नहीं, दोस्त है हमारे, अच्छा। इसी वजह से अभी पता चला हाँ। कि आज रैली है। अच्छा। आज करके उनके लिए आए हुए हैं। अच्छा, सहयोग करने आए। क्या लगता है आपको? नहीं, चाहिए कोई होशियार आदमी जो है कर सके यहाँ का विकास। तो इसमें मेन बात है बेरोजगारी, इसी वजह से फिर यहाँ पे आए थे। आपके नागपुर में कौन आ रहा? हमारे इधर देवेंद्र फडणवीस जी और अपना प्रफुल्ल गुर्दे, इनमें दोनों में दक्षिण पश्चिम। इस बार महाराष्ट्र राज्य में किसकी सरकार बनने वाली है आपके हिसाब से? कांग्रेस, बीजेपी, किसकी? महाविकास आघाड़ी। महाविकास आघाड़ी। महाविकास आघाड़ी म्हणजे कांग्रेस। बीजेपी कौन है? त्रासले आहे आता लोक त्रासले आहे त्यांच्याकडनं महागाई बेरोजगारी याला पुन्हा त्रासले आहे 1500 रुपये देत आहे ना ते? कशासाठी 1500 रुपये काही कामाचे नाही कौन? आपल्याला काम पाहिजे नोकऱ्या पाहिजे पोरं ग्रॅज्युएट झाले आहे शिकले आहे ITI केले आहे डिग्र्या केल्या ते कशासाठी आपल्याला नोकरी पाहिजे पोरायसाठी आम्ही नाही शिकलो आम्ही शिकलो आमच्या पोरांनी शिकवलं उपयोग का आप लोग इस रैली में आए क्या? रैली में आए क्या आप लोग? हाँ, 1500 रुपये भेटत आहे का? भेटले? यावेळी कोण येणार? अभिलाषा ताई। ठीक। तो अभी देखा आपने कि 1500 रुपये डिलीवरी है लोगों को, लेकिन उनकी इच्छा है कि कुछ नया होना चाहिए। तो इसी उम्मीद पे और भी हम लोग और भी कुछ लोगों से मिलाएंगे। अभी हम लोग रैली के साथ ही है, रैली के साथ साथ आगे बढ़ रहे हैं। और आप भी इस रैली में आए? नहीं सर, तहसील में जा रहे हैं। अच्छा, तहसील यहीं के आप प्रॉपर? नहीं सर, मावड़ा से। तो आप बल्लारपुर विधानसभा में ही आप वोटिंग ना? हो सर, बल्लारशाह में है। वोटिंग यहीं पे है ना? हो। क्या लगता है इस बार किसकी सरकार आ रही है? सरकार तो मालूम नहीं, लेकिन हमारी जो सीट है यहाँ से हाँ। दो अल्पसंख्यक है हाँ। और एक बहुजनवादी है, हाँ। इसलिए बहुजनवादी चुन के आएगा। बहुजन में कौन है? बहुजन में काय उतरे पीछे? अच्छा, हाँ। अभिलाषा काय उतरे? एकच आशा आहे सगळ्यांची हाँ। आणि अभिलाषा। लेकिन यहाँ के लोकल है कांग्रेस को उम्मीदवार, उनका क्या होगा? जब वो चुन के आए तो वो पढ़ेंगे ना जी। हाँ? वो मैडम अगर चुन के आती है, मैं वो नहीं बोल रहा, उनका हाँ। कैसा माहौल है? कौन सा? यहाँ के जो लोकल राउत है। वो देखा हुआ है, देखा हुआ है। देखो आन रहे हैं लोगों को अच्छा, पैसा देकर आन रहे हैं रैली में पैसा देके लाते हैं। हाँ, हमारे इधर पूरे ऐसे है, यहाँ से जो कुछ लोग आते हैं, क्या कमाई उसने उनकी? हमारा लूटा है हाँ। वो ठेके है वैसे ठेका वगैरह लेते हैं वो अच्छा। कमाई है उनकी पैसे खरीद के ला रहे हैं लोगों को अच्छा, पैसे देके लोगों को लाते हो? हाँ, हमारे इधर नहीं है। हाँ, हाँ। हमारे तो पैदल चल के लोग आए हैं यहाँ हाँ, पे, हाँ। पैदल चल के गाँव के लिए। तो क्या आप आखिरी समय तक मैडम के साथ रहोगे? कहीं ऐसा तो नहीं कि कहीं तो ऐसा नहीं कि जब नहीं। पैसे का आएगा तो आप भी उसी पैसे में बह जाओगे? क्या कहना है कि कांग्रेस 7.5 लाख करोड़ का कर्ज है हमारे महाराष्ट्र में का विकास है मैं क्या बोला गुरुजी? बोला ना तुम? मराठी मैं क्या बोला? मराठीमध्ये बोला. मैं क्या बोला? सांगा ना, मराठीमध्ये सांगा. मराठीमध्ये तुम्हाला सांगतो, मॅडम नाही का 65,000 मतांनी निवडून येते. हा? 65,000 मतदान त्यांचं ठीक. जातीचंच आहे ना. हा, त्याचा आमच्या ओबीसी समाजाचा, आमच्या ओबीसी समाजाचा आम्ही बोलतो. अपनी आपल्या मॅडम आहे ना जो आपल्या ओबीसी मध्ये आहे आपण त्यांना देऊ ओबीसी आहे. आमची ओबीसी आहे मराठी माणूस आम्ही मराठी माणसं मराठी महाराष्ट्र आमचं मराठी महाराष्ट्र
तुमची जातीचे मूल मध्ये किती आहे? 65,000 पूर्ण बल्लारच्या क्षेत्रामध्ये. 75% आम्ही आहोत. 75% आम्ही 75% आहोत. आम्ही महाराष्ट्र बहुजनवादी ओबीसी. ओबीसी मध्ये आम्ही 75% आहोत. ठीक. 75% देणार असं आम्हाला माहित आहे पूर्ण. ठीक. अगर जर आमचा माणूस आला आम्हाला छान वाटेल. कसं असो अपेक्षा असो कसं असो आम्हाला छान वाटेल. तो अभी आपने देखा कि किस प्रकार से यहाँ का रिव्यू था, और भी हम लोग आगे भी कुछ लोगों से मिलाएंगे आपको कि यहाँ पे क्या है रणनीति। 3 उम्मीदवार है यहाँ पे, और इन 3 उम्मीदवारों में कौन भारी पड़ेगा हम आगे देखते हैं। ठीक आहे. बरोबर ना? बोलत चला. तुम्ही रॅलीमध्ये आले का? हो जी. हा, तुमचा वोट कुठे आहे? काँग्रेस, बीजेपी की मॅडमकडे? हा हा, आता कोण असा? अच्छा, तुमचं समर्थन कुठे आहे? तुमचं समर्थन कुठे आहे? हा, अच्छा. तुमचा हे कोणता? किटली हे सिंबल आहे केटली. तुम्ही कोणाच्यावर? काँग्रेस, बीजेपी? समर्थन कुठे आहे तुमचं? केटली मध्ये कोण उभे आहे? अभिलेषा ताई. तो डेव्हलप झाला का मूलमध्ये काही? अच्छा, 1500 रुपये भेटत आहे का? तो 15 से तुम्हाला पुन्हा पाहिजे का? पाहिजे ना. मग आमच्या घराचे रेल्वेचं घर आहे आमचा. आम्हाला पट्टे भेटले पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे. आम्हाला घरकुल पाहिजे. तुमचं समर्थन कुठे आहे? मॅडमला आहे की काँग्रेसला आहे की बीजेपी? आता जो चांगलं काम करेल त्यांना देऊ. तुमच्याप्रमाणे चांगले काम कोण करत आहे? कोण करत आहे चांगले काम? सुधीर भाऊ मुनगंटीवार करत आहेत. आता माहित नाही. राहिली तुम्ही याचे आपले मॅडमचे आले और काम कोणीच नाही करत आहे. सगळे कामापुरतच करत आहेत. आपले पैसे आपल्याला तिथं तेलाची महागाई सगळी महागाई महंगाई वाढवली की 140 नाही 150 रुपये किलो तेल झालं तर का खाताना का नाही? 1,500 रुपये घेत आहे तर काही कमी केला का? काही कमी विचार करूनच देऊ ना. आम्ही भलाई रॅलीत आलो पण आम्ही जेव्हा विचार करून द्या. 1500 रुपये देते लाडकी बहीण म्हणून, आणि दुसऱ्या दिवशी सिलेंडरचे भाव वाढवले. 50 रुपये तेलाचे भाव आज 110 रुपये होते, 135 रुपये झाले. म्हणजे 50 रुपये आणि घेणे 3000 रुपये असं हा सरकारचं काम चालू आहे. 1500 रुपये पाहिजे आम्हाला. 1500 रुपयाशी काही मतलब नाही. आमच्या बाळाला 1500 रुपयाशी काही लेणे देणे नाही. आम्हाला महंगाई माणसं आहे ठीक आहे कमावणे वाले. आमच्या घरी कोणीच नाही. मी एकटीच बाई कमावणे वाले. माझी पोरगी शिक्षणाची आहे. मग आम्ही का करावं? मी विधवा बाई आहे. मी का करावं ना पोट भरावं पोरीचं? 70 रुपये पाकिट झालं. आता खावा का तिकडे दुकानात भरावा? पाण्यात भाजी बनवून खा लागन आता. माझी परिस्थिती येणार कोणी येतात तयार नाही झाला. यावेळी कोण येणार? यावेळी कोण येणार? अरे असं काय? अच्छा, कोण येणार यावेळी? यावेळेस कोण येईल आम्ही ज्यांना मत देऊ त्याची आम्ही गॅरंटी देऊ. कोणाला देऊ तुम्ही? आम्ही कोणाला देऊ? आम्हाला इच्छा वाटेल त्याला. आम्ही तुम्हाला खुलेआम देणार. तुमच्याप्रमाणे योग्य उमेदवार कोण आहे? आता आम्ही सांगू आम्हाला माहित आहे. आम्ही आपल्या मनात सांगू. मला माहित आहे ना हे की तुमच्या समर्थन इथे आहे. पंजाब कमर आम्हाला काही नसे. फक्त आमची महंगाई कमी झाली पाहिजे. जे आम्हाला रोजगार मिळाला पाहिजे. आम्ही आता कमी शिकलेले आहोत. आम्ही कुठे जावं काम करायला? आमच्यासारख्या विधवा बाया कुठे जावं? सिलाई मशीन नाही आम्हाला. वाजीवा मॅडम सांगितले आम्ही हे करून ते करून केले काहीच नाही. मी काय म्हणतो, मॅडम तुम्ही उमेदवारी देत आहे का? समर्थन देत आहे का? नाही आम्ही कोणालाच नाही देत. आम्हाला जे आमचे काम कराल ते म्हणजे आता मॅडमचा स्वभाव कसा आहे? कशी आहे? काही डेव्हलप करू शकते का मॅडम?
आता तेवढं तर आम्ही सांगू शकत नाही. डेव्हलपमेंट कराल नाही कराल, पण जे आमचे काम कराल, आमच्या घराचे पट्टे देईल. आम्ही किरायाच्या घरात राहतो. आम्ही विधवा बाई, काय करायचं ना काय नाही. तुमचा मुद्दा काय आहे? घराचा पट्टा. हो, घराचा पट्टा आणि आम्हाला रोजगार. आमचं घर आमच्या हक्काचं पाहिजे. अच्छा. आणि दुसरी गोष्ट आम्हाला रोजगार पाहिजे. आम्हाला जो कोणी रोजगार देईल, आमचा घराचा पट्टा देईल, आम्ही त्यांना निवडून देऊ. आमच्या समस्या मांडू. आम्हाला अजिबात एकही गांधीच नाही आहे शेती. आमच्यासारखे किरायवाले आम्हाला तुम्हाला तर निराधार म्हणून नवरा नाही काढणार. माझ्या पोराटावर बघते आहेत. मी कशी करील? तो निराधारचे पैसे भेटत आहे का तुम्हाला? कुठं भेटत आहे? आता माझा नवरा मेला, आता 5वं वर्ष चालू आहे. 1500 रुपये. 1 रुपया नाही, मला काहीच नाही. मग आता मी काय होते? हा? पैसे नाही भेटत आहे? पैसे नाही भेटत आहे. अरे असं कसं? अच्छा, मूळ मध्ये यावेळी कोण येणार? बीजेपी, काँग्रेस की बाई? कोण येणार? आता कोण येते का? अरे तुमच्या मत कोणाच्या जवळचे आहे? आता कोणाजवळ घेऊन द्या. आता कोण गेला का? विचार करत आहे हो आता. हो हा, कोण असा? तुम्ही रॅलीमध्ये आले ना? हो. हा, तर मग ज्याच्या रॅलीमध्ये आले त्याच्या रॅली समर्थन नाही आहे का तुम्हाला? अभी आप देख रहे हैं ये सब लोगों का रिव्यू, और काफी यहाँ पे गर्मा गर्मी। आप लोग कहाँ रैली में आए? हाँ, क्या बोलते हैं इस बार कौन आएगा? हाँ, अभिलाषा ताई। तो अभिलाषा ताई के साथ में आप किस उम्मीदों के साथ आए? मतलब क्या आपको लगा कि कुछ कर सकते हैं आपके लिए? काम करने के लिए तो खड़ी हो गई। हाँ। क्या कैसा है उनका सामाजिक कार्य, कैसा है? अच्छा है। अच्छा है। डॉक्टर है। अच्छा, सामाजिक कार्य देख के आप उनके साथ आए? अच्छा, तो ये मूल में कुछ डेवलप हुआ है? डेवलप हो गया ना। हो गया है। तो आप इस बार कैसा है डेवलप? तो लोग बोले डेवलप हुआ ही नहीं। आने के बाद और करेंगे ना डेवलप। कौन करेगा? अच्छा, अभिलाषा ताई। क्या उम्मीद है उनसे आपको? हमारा रोजगार होना। हाँ? रोजगार होना, अभी पैसे नहीं होना हमारे, रोजगार। अच्छा, रोजगार होना। हाँ। आपकी डिमांड है कि आपके मूल में, आपके गांव में रोजगार होना। 1500 रुपये वो बेकार है। बेकार आहे. आपने लिया क्या 1500 रुपये? रॅलीमध्ये आला का तुम्ही? कोणाचं समर्थन? केटली. हां हां. तुम्ही मूलचा निवासी आहे का? हां हां, नल्लेश्वर. सांगा, 1500 रुपये भेटत आहे का तुम्हाला? आधी पैशाचं काय गरज नाही, पण सांगतो ज्याला आता 20 एकर म्हणा 10 एकर शेती आहे सांगतो त्यालाच पैसा भेटते, सगळं भेटते. आता आम्हाला अजिबातच 1 एकर सोडून एक बांधी नाही आहे, तर आपण खायचं काय हा विचार करतो ना. तुमचा मुद्दा काय आहे? काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला शेती नाही पाहिजे, हां. थोडीशी तरी 4 बांधे तरी. तो शेती कोण देणार? आम्हाला शेती कोण देणार? मग वाटप नाही करत का ती शेती? शेती आता तुम्हाला कोण देणार सांगा? हो ना, तसं नाही बोलत. शेती कोण देणार का? मग वाटप नाही करत का शेती? शेतीच सोडा, आमच्या जे प्राथमिक शाळा चालू आहेत त्या बंद नाही झाल्या पाहिजे. अच्छा, सरकारी स्कूल. सरकारी शाळा जो बंद आहे, प्राथमिक शाळा ज्या बंद करण्यात आल्या होत्या त्या पुन्हा खुलल्या पाहिजे, सुरू राहिल्या पाहिजे, अशी आमची मागणी ते आहे. बंद झाले का? हो, कोण्या कोण्या गावी बंद झाले आहेत. हां हां. आणि आम्हाला नाही का जे गॅसचे भाव वाढले होते ते आता तात्पुरते कमी केले आहेत, हां. पण तसेच राहिले पाहिजे हे आमची अपेक्षा आहे. हां. आणि लाईट बिल तर खूपच वाढलं आहे. अच्छा, लाईट बिल, आणखी बिजली बिल कमी पाहिजे का? हा, घर टॅक्स 1500 रुपये मध्ये काय होते जी, आता काहीच नाही होत 1500 रुपये मध्ये. अन्नच सुद्धा नाही भेटत 1500 मध्ये. मग आता आम्ही जगाचं कसं? आणि ते तसा आहे जो सरकारी धान्य भेटत आहे कंट्रोल मध्ये, तो नाही का आता नुसते गहू आणि हे 9 वस्तू देतो म्हणतायत, ते आम्हाला नको होय. ज्या आम्ही तांदूळ जो नेहमी खातो त्या वस्तू पाहिजे. हे का करतात जे आम्ही घेतच आहोत. कंट्रोल मध्ये काय देता? आता सध्या देत आहेत, तांदूळ गहू देत आहेत, पण बंद होणार आहे अशी म्हणजे माहिती मिळेल. मोबाईलवर टाकत आहेत, फोनवर टाकत आहेत, ते बंद झाल्या पाहिजे. आम्हाला फक्त नाही का तांदूळ गहू असं राशन मिळालं पाहिजे. हा,
एवढे कमी झाले पाहत का तांदळाचा भाव कमी झाला पाहिजे, सिलेंडरचा भाव कमी झाला पाहिजे, लाईटचा बिल कमी झाला पाहिजे. सिलेंडर भाव कमी झाला पाहिजे. हो. 1500 रुपये भेटत आहे का तुम्हाला? मग कमी कसं करायला पाहिजे? 1500 रुपये मिळाले का? आपल्याला ते पोरं भरतात, आपल्याला माहित नाही तेवढा, पण भाव वाढले म्हणत आता. हा. हो. भाव कमी पाहिजे. कमी पाहत ठीक. लाईट हा महंगाई कमी करा. योजना मिळत नाही बरोबर, तेलाचा पगार नाही भेटत, योजना मिळाली, अंडे वाढले, महागाई वाढली, गॅस वाढली. अभी आप लोग रैली में आए क्या? रैली में आए, किसका समर्थन? इसके हाँ? इसका ही समर्थन है. किसका? मैडम का? भाई हाँ. क्या लगता है इस बार कौन आने वाला है? आने वाला तो यही है, 3 तैयारी लड़त है, तैयारी लड़त में इसमें 2 आएगा. अच्छा ओबीसी पैनल के ऊपर से नहीं का सब चलता है. अच्छा. हाँ. ओबीसी लोग जानने को ना, बहुजन हिताय, बहुजन सुखा है, ये सब लोग जानने को. आप यानी ओबीसी कैंडिडेट मैडम है, इसलिए आप मैडम के साथ हैं. मैडम के साथ अल्पसंख्यक के पीछे कितने दिन रह गए, हाँ. कितने दिन रह गए? 20 साल हो गए, 50 साल हो गए. अल्पसंख्यक में कौन है? कौन है? तो अल्पसंख्यक में दोनों भी है ना, कौन गंटीवार और अपना रब है. तो फिर से आपको दिखा रहा हूँ कि मूल का आज के जो जनता के दरबार के लिए हम लोग आए थे, ये मूल ये जो है बल्लारपुर विधानसभा में आता है, और ये आपको दिखा रहा हूँ काफ़ी कैमरा को देखिए, काफ़ी ये भी अच्छा सुंदर डेवलप दिख रहा है. और इस बार यहाँ की जनता किस पे मोहर लगाएगी, ये हम आगे लोगों से बात करेंगे. अपन कहाँ से? जुनूना. हाँ. तो आप वोटर है ना? जी क्यों नहीं. बताइए जुनूना के कुछ मुद्दे, कुछ ऐसा. जुनूना के मुद्दे बोले तो जैसे कि हमारे यहाँ शेर का जो है आतंक है, अच्छा. तो उसके कुछ मुद्दे हैं हमारे, और रोजगार का भारी प्रश्न है, और स्कूल का भी है. हाँ. हाँ. उसी के साथ जो मैडम हमारी खड़ी है, हाँ. हाँ. वो जो मराठीत बोललो सॉरी, तर मॅडम जेव्हा उभी आहेत, आज बहुजन समाज म्हणा किंवा सर्व मोठ्या समाजातून आम्हाला तिकीट नाकारण्यात आलेली आहे, पण आम्ही सामाजिक क्रांतीतून राजकीय क्रांती कशी करता येईल आणि आमच्या जनसामान्य लोकांना कसा न्याय देता येईल याच्यासाठी आम्ही अभिलाषा ताईसाठी अहोरात्र प्रयत्न करू, दिवाचा रान करून टाकू, रान पेटवून टाकू. आज माझ्या एजचे जे मुलं आहेत तसे आमच्याकडे खूप मुलं आहेत जे गावागावात जाऊन कॅम्पेनिंग करेल, आणि जे सामाजिक क्रांती आहे ते क्रांती कुठेतरी राजकीय क्रांती झाली पाहिजेत, आणि आमच्या तळागाळातला आवाज विधानसभेत पोहोचला पाहिजेत, आणि आम्ही आमचा आवाज म्हणून आमच्या अभिलाषा ताईसाठी नक्की आम्ही त्यांना विधानसभेत पाठवू. अच्छा, अभी चर्चा ये है कि कितना भी करो 2 दिन में समीकरण बदलेगा, ऐसा चल रहा है बस. अभी उनका क्या है, वो बोल रहे हैं तो कि आप भी उस समीकरण में 2 दिन में बदलोगे कि आखिरी तक? नहीं, हमारा एक उसूल है, जो मेहनत करके जो खाते हैं, हमारा उसूल है, हम जान दे देंगे लेकिन पलटेंगे नहीं. इस बार पैसे के पीछे नहीं जाओगे? पैसा हमारे लिए मैटर ही नहीं करता ना. पैसा पैसा मैटर नहीं दम करता. तक मैडम के साथ रहोगे? पैसा हम पैसे के लिए देखते थे, तो यहाँ से मेरे को क्या बोलते हैं, मेरा जो डिस्क स्लिप है, तो वहाँ से पैदल यहाँ तक नहीं आते थे, और छोटे छोटे बच्चों के साथ आज मेरी बच्ची भी आके है. वो पैसा वैसा हमारे कोई मैटर नहीं करता. दिल से, तन मन धन से. बिल्कुल, धन नहीं चाहिए, सिर्फ तन मन चाहिए. ठीक है, थँक्यू. ठीक है, ओके. मला एकच मुद्दा बोलायचा आहे का, लाडक्या बहिणीचे जेव्हा आम्हाला पैसे दिले गरीब लोकांना, ते पैसे न देता शासन लाडक्या बहिणीचे पैसे न देता गॅस सिलेंडर कमी केले असते तर आम्हाला अपेक्षा वाटलं असतं. तसंच दुसरी मुद्दा म्हटलं तर तेलाचा भाव, सगळ्या भावावर महागाई वाढली. महागाई वाढल्यानंतर गरीब लोक काय खावायचं? शासन आपल्या खिशातून पैसे काढून आम्हाला देतात का? नाही देत ना. आम्ही पाणी कर, लाईट बिल सर्व आम्ही देतो, घर टॅक्स पावती बांधतो, हेच पैसे आपणाला देतात. त्याच्या वाटणी आम्हाला नाही का अशी अपेक्षा आहे का त्यांनी सर्व भाव कमी करावा असं आम्हाला वाटते. पण त्यांनी तसेच न करता घरकुल
पण सुद्धा आम्हाला 1.5 लाखाचं देतात. सिमेंट, लोहा, सर्व वस्तू महागाई झाली. ह्या 1500 याच्यामध्ये रुपये तुम्हाला भेटले का? हा? 1500 रुपये नाही, आता नाही मिळाले. 1500 रुपये नाही भेटले. नाही. कोण असं? मला नाही माहित, म्हणजे कारण का हा मुद्दा ज्याला मिळाला त्याला मिळतात, नाही तर मिळत नाही. 1500 रुपये तुम्हाला नाही भेटले म्हणून तुम्ही म्हणताय का? तशातला नाही. पैसा मला नाही पाहिजे, पैशाची मी अपेक्षा करणार नाही आहे. गरीब लोकांना नाही मिळालं पाहिजे, कारण का महंगाई कमी पाहिजे. महागाई जे वाढली आहे ते कमी करण्यात यावा. आम्हाला असं नाही का भाव जास्त, तेलाचा भाव आता लाडकी बहिणीचं तेला ते नाही का भाव वाढले, तेलावर भाव वाढलेला आहे. तेल लाडकी बहीणचे पैसे 1500 रुपये पाहिजे की नाही पाहिजे? नाही पाहिजे. मला पैशाची अपेक्षा नाही आहे, मला सर्व भावावर कमी करायचं आहे. गरीब लोकांना तेलापासून तर सगळी वस्तू घेऊन खावायचं आहे. घेऊन खावायचं आहे का नाही? घेऊन खावायचं आहे ना, मग भाव कमी पाहिजे. दुसरी मेन मुद्दा, 1.5 लाखाचं घर होते का? घरकुल देतात होते का? नाही होत. स्कीम वाढली पाहिजे, 3 लाखाची झाली पाहिजे. घरकुल 1.5 लाखाचं होत नाही. होते का नाही? सगळी वस्तू महागाई झाली. शासन आपल्या खिशातून पैसे काढून देत नाही, आमचे पैसे आम्हाला देतो. तसं न करता जर विधानसभेचा असो किंवा लोकसभेचा असो, न्याय दिलं पाहिजे. यावेळी कोण येणार? लोक कसे आपली वोटिंग सांगत नाही, पैशावर ओढणारे जास्त आहेत. जे आपल्याला कमी भाव देत आहे किंवा जास्त भाव, याचाच विचार करत नाही. लोक विचार करतात का? विचार न करता लोक एकजुटीने राहून, जर तुम्हाला एकजुटीचं जर विकास जर करत असेल. यावेळी आणि 3 आहे ना, काँग्रेस, बीजेपी आणि मॅडम, तर तिघामध्ये कोण येणार? आता ज्यावेळी ज्याला वोटिंग करणं तेवढीच, पण गावतुरे बाईची जात आहे, बाईची जात काहीतरी प्रगती करून दाखवली पाहिजे, अशी आम्हाला अपेक्षा गावतुरे मॅडम कडे. तुमचं समर्थन आहे मॅडम? आहे. धन्यवाद. एकच भाषा, एकच भाषा. हम लोग मराठी में चलेगा? चलेगा. आम्ही पोंभुर्ण्याहून आलो आहे. हां. भूमिपुत्र ब्रिगेडचे कार्यकर्ते आहोत. जे आपण गेल्या 15 वर्षामध्ये जो सुधीर भाऊनी विकास केला जो म्हणतो, तर आमच्या पोंभुर्णा तालुक्यामध्ये एक सरकारी दवाखाना बनला, ग्रामीण रुग्णालय. तो असा बल्लाढ्य खूप मोठा बनला. तुमच्याप्रमाणे विकास म्हणजे काय? विकास म्हणजे आमच्याप्रमाणे आमच्या मुलांना योग्य शिक्षण, योग्य आरोग्य, आमच्या बेरोजगारांना रोजगार, हे आमचं मुख्य विजन आहे. आम्हाला ते महत्वाचं आहे. इथं रोडा दगडाचा विकास झालेला आहे, आमच्या कुठल्याही सामान्य जनतेचा विकास झालेला नाही आहे. सुधीर भाऊच्या ठेकेदारांचा विकास झालेला आहे. इथं सामान्य जनतेचा ठेकेदार कोण? सुधीर भाऊचे ठेकेदार म्हणजे त्यांचे जे लोक आहेत तेच ठेकेदार आहेत. आणि सुधीर भाऊ स्वतः असेलच ना त्याचा ठेकेदार, हे चालूच आहे. आणि त्यांचे गब्बर होऊन गेलेत आणि त्यांच्या मुजोऱ्या झाल्या आहेत, जे की सर्वसामान्य जनतेला पायदळी तुडवण्यासारखं ते वागत आहेत सतत. तुम्ही सांग, यावेळी कोण? यावेळी आमची आशा एकच आशा, डॉक्टर अभिलाषा. आम्ही मागील 12 ते 15 वर्षापासून डॉक्टर अभिलाषा मॅडम सोबत आम्ही काम करून राहिलो. त्यांनी आजपर्यंत सामाजिक जे आंदोलन होते, सामाजिक कार्य काय आहे? सामाजिक म्हणजे त्यांनी आपल्या शिक्षणासाठी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी आंदोलन केले. माझी शाळा वाचवा हे आंदोलन केले. ओबीसी आरक्षणाचं त्यांनी आंदोलन केलं आहे. या प्रकारे त्यांनी भरपूर आंदोलन केले आहे. त्यामुळे आम्हाला यावेळी वाटते की आमची आशा अभिलाषा हीच यावर्षी यायला पाहिजे. लोकल कोण आहे? रावत आहे ना पोलमध्ये? रावत आता कसं, कोणी रावत म्हणते कोणी राऊत म्हणते, हेच समजत नाही का रावत आहे का राऊत आहे. बल्लारशाला गेलं तर राऊत म्हणतात, मूल मध्ये रावत म्हणतात. पण आम्हालाच नाही माहित की तो कॅन्डिडेट कोण आहे. या वर्षी फक्त आम्हाला माहित झालं का संतोष रावत नावासारखा एक व्यक्ती आहे का तो विधानसभेला उभा होऊन राहिला. याच्या अगोदर आम्ही कधीच नाव ऐकलं नाही आहे. त्यामुळे आम्हाला त्या कॅन्डिडेट काय आहे का वर्चस्व आहे का त्याचं? आता कसं मूलचं मला तेवढं आयडिया नाही. मी बल्लारशा साईडचा आहोत. बल्लारचा. तिथं रावत नावाचा बल्लारसा मध्ये कोण? सुधीर की रावत की मॅडम? आता कसं मी सांगेल, तुम्हाला वाटेल की मी रॅलीमध्ये आलो म्हणून मी मॅडमचंच नाव घेईल, पण तुम्ही बल्लारशामध्ये बी विचारले तरी मॅडमचंच नाव येणार. कारण का 2 दिवसा अगोदर मॅडमचा प्रोग्राम झाला होता. तिथं आपल्याला असं दिसूनच येत आहे की कोण सही कॅन्डिडेट आहे. आणि ज्यांना कुणाला तिकीट द्यायची होती त्यांनी त्या व्यक्तीला न देता एक डमी कॅन्डिडेट देऊन
मॅडमला हरवण्याचा प्रयत्न करण्यात येतं, पण ते काही हरणार नाही. आमची सगळी ताकद, श्रम, धन, थन सगळं आमच्या मॅडम सोबत आहे. त्यामुळे आम्हाला वाटते की यावेळी अभिलाषताई येईल. धन्यवाद. तो अभी आपने देखा कि किस तरह अभी मैं जो मूल से हूँ आपको जैसा आपको बल्लर से बताया, और भी आगे हम लोग जाएंगे, लोगों को बताऊंगे पब्लिक रिव्यू क्या है. रैली में आए तो इस बार क्या लगता है? हाँ बोला यावेळी कोण येणार? डॉक्टर अभिलाषाताईच निवडून येणार आहे यावेळेस, कारण अभिलाषाताईचा संघर्ष खूप मोठा आहे आणि शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या हक्कासाठी अभिलाषाताई बहुजनांची एकच आशा डॉक्टर अभिलाषा. ही अर्धी लढाई आपण जिंकलेली आहे. अर्धी लढाई आपण जिंकलेली आहे. आमच्या दोन्ही विरोधी उमेदवारांना आज झोप येणार नाही अशी परिस्थिती आम्ही निर्माण केलेली आहे. आणि ही फक्त गर्दी नव्हती, ही फुले शाहू आंबेडकरी विचारांचे दर्दी होती. आणि म्हणून एक एक माणसामध्ये सत्ता बदलण्याची ताकद इथे आहे. एक एक व्यक्तीमध्ये ही व्यवस्था उलटून लावण्याची ताकद इथे आहे. आणि म्हणून आम्ही आज हजारोनी संख्येने रस्त्यावर उतरलो आणि शत्रूचे धाबे नक्कीच दणाणले असतील हा विश्वास मला आहे. त्यांचे धाबे तर तेव्हा पण दणाणले जेव्हा आम्ही या ठिकाणी प्रस्थापित 30 वर्षापासून असलेल्या मंत्र्याचे, पालकमंत्र्याच्या विरोधात आम्ही उतरण्याचा निर्णय घेतला. एका प्रस्थापित पक्षाने आम्हाला उमेदवारी देऊ म्हणून आम्हाला विश्वास सुद्धा दिला. आणि अनेक लोकांनी अनेक इथल्या पार्टीच्या जिल्हाध्यक्षापासून आमच्या खासदार ताईपासून सगळ्यांनी त्याचा दुजोरा दिला. पण त्यांनी आमची तिकीट कापली, कारण की कुठल्याही अवस्थेमध्ये भाऊ हरता कामा नये. हे जे चाललं आहे त्या चक्रव्यूहला तोडण्यासाठी डॉक्टर अभिलाषा गावकरे पुढे येणार होती. आणि म्हणून डॉक्टर अभिलाषा गावकरे कुठल्याही परिस्थितीमध्ये तिकीट घेता कामा नये, कुठल्याही परिस्थितीत उभं राहता कामा नये हा प्रयत्न त्यांचा होता. आणि त्यांना जेव्हा वाटलं की डॉक्टर अभिलाषा गावकरेला तिकीट मिळाली नाही, एका प्रस्थापित पक्षाची तिकीट मिळाली नाही, ती गप्प बसेल, ती घरी शांत बसेल आणि घरी शांत बसून 5 वर्ष वाट बघेल असं त्यांना वाटलं. आम्ही म्हटलं जनता आमच्या सोबत आहे. त्या दिवशी मला हजारो लोकांचे फोन आले, कित्येक लोक घरी आले आणि त्या सगळ्यांनी मला सांगितलं की ताई तुम्ही लढा, आम्ही तुमच्या पाठीशी आणि तुमच्या सोबत आहे. 30 वर्ष आम्ही त्या माणसाला सहन करतोय. आमची मुळात इच्छा नाही आणखी परत 5 वर्ष, आणखी परत 10 वर्ष त्या माणसाला सहन करण्याची. आणि म्हणून तुम्ही आमचे प्रश्न घेऊन वेळोवेळी गेलेले आहात. तुम्ही आमचे बस स्टँडचे प्रश्न, बसचे प्रश्न सॉल्व्ह केले. तुम्ही आमचे शिक्षणाचे प्रश्न, जर कुठे शिक्षण नसेल तुम्ही येता, कधी शाळेची भिंत पडते तर तुम्ही येता तिथे बोलायला, तिथे कधी दवाखान्यामध्ये पेशंटची सोय झाली नाही तर तुम्ही येता. वाघाचे हल्ले जेव्हा होतात तेव्हा तुम्ही म्हणता की आम्ही वन विभागाकडे जाऊन, अधिकाऱ्यांकडे जाऊन तुम्ही त्याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करता. आणि प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्ही येता. आणि अशा वेळेस आज जर ती राजकीय ताकद घेण्याची वेळ आमच्याकडे आलेली आहे तर ती आम्ही का घेऊ नये? हा समाज माझ्यासोबत आहे, मी अपक्ष नाही. हा समाज माझा पक्ष आहे. इथला एकूण एक व्यक्ती माझा पक्ष आहे. इथला एकूण एक व्यक्ती माझा सिंबॉल आहे. तुम्ही सांगा ठरपट्यात जाऊन आम्ही सिंबॉल आहोत ताईचा, आम्ही पक्ष आहोत ताईचा. आणि हा आपला पक्ष आहे, ही आपली लढाई आहे आणि आपली जीत होणार आहे. आणि म्हणून हे जे राजकारण चाललेलं आहे की एका माणसाने राज्य करायचं आणि राज्य करताना काय करायचं आमच्यासोबत, कुठले प्रश्न सोडवले आमचे त्यांनी, काय त्यांनी आमच्या चांगल्या शाळा बनवल्या, काय त्यांनी चांगल्या युनिव्हर्सिटी किंवा विद्यापीठ बनवले, काय त्यांनी आमच्या शेतीचे, आमचे आज शेतकरी बंधू इथे आलेले आहेत, काय त्यांनी शेतीचे प्रश्न सोडवले, काय इथे पाटबंधारे आहेत किंवा इथे सिंचनाच्या काही सोयी आहेत, काय इथे पीक विमा मिळतो, जेव्हा दुष्काळ, ओला दुष्काळ जेव्हा जाहीर आम्ही म्हणतो तेव्हा काय ओला दुष्काळ जाहीर होतो किंवा पीक विमा इथे मिळतो. जर असं असतं तर आमचे लोक कशाला मिरची आणि कापसासाठी तेलंगणा राज्यामध्ये गेले असते, बाजूच्या राज्यामध्ये गेले असते आणि बाजूच्या राज्यामध्ये जाऊन ते रोजंदारी केली असती. आपल्या लहान पोरांना, आपल्या म्हाताऱ्या माय बाबाला सोडून ते लोक जातात आणि 3 महिने
फक्त इथे राहतात, बाकीच्या ठिकाणी बाकीच्या जिल्ह्यामध्ये जातात, तिथे रोजंदारी साठी. कसला विकास भाऊ? विचारायची वेळ आलेली आहे. कसला विकास भाऊ? आमच्या शाळेच्या भिंती पडतात, कसला विकास भाऊ? फिसकुटीला आमचे काका काकू भिंत पडून मरण पावले. आम्हाला घरकुल पाहिजे, तिथे घरकुल मिळत नाही. आमचे बंधू तिथे करोडोचं घरकुल बांधून बसलेले आहेत आणि आमच्या लोकांच्या घरावर भिंती पडत आहे. आणि कसला विकास भाऊ? आमच्या घराला सिमेंट आणि विटा मिळत नाही आहे आणि तुमचे अनेक पूल, अनेक नको असलेले गेट, नको असलेले पुतळे, नको असलेले बगीचे ते तुम्ही बनवत व्यस्त आहात. काय वाघाची संख्या कमी आहे आमच्या भागात की तुम्ही जिथे जिथे वाघ बनवतात वाघाचे पुतळे बनवत आहात? त्या वाघाचे कमी वाघ, त्या कमी परेशानी आहे आम्हाला वाघापासून. आणि हा सिमेंट कुठे जायला पाहिजे? हा सिमेंट आमच्या घरकुलात जायला पाहिजे. हा सिमेंट इथे त्यांच्या नुसतं सुशोभीकरणासाठी चालू आहे, नुसतं सुशोभीकरण चालू आहे, नुसतं झक्काट चालू आहे. आमचा माणूस उपाशी राहिला तरी चालेल यांना, आमचा माणूस तिथे दुःखी राहिला तरी चालेल, पैशाने कमी राहिला तरी चालेल, आजारी राहिला तरी चालेल आणि काही राहिला तरी चालेल आमचा माणूस, पण यांचा झक्काट कमी व्हायला नको. अशा पद्धतीचं राजकारण गेल्या किती 15-20 वर्षापासून बघतोय. आणि आम्ही ठरवलं की याला फुल स्टॉप द्यायचं. आणि म्हणून आम्ही उतरलोय रस्त्यावर, म्हणून आम्ही उतरलोय मैदानात. आणि आम्ही तुमचे सगळे प्रश्न घेणार. आम्ही तुमच्या शिक्षणाचा प्रश्न घेणार. तुम्ही म्हणता ना लाडकी बहीण 1500 रुपये देतो आणि तिला खुश होतो. ही अभिलाषा गावकरे तुमच्या लाडक्या बहिणीच्या लाडक्या पोरीला डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी, कर्मचारी बनवेल. तुमची मुलगी 1500 नाही कमवणार, मी तिला 15,000 ते 1.5 लाख रुपये महिना कसा मिळेल त्याची व्यवस्था करा. माझी लाडकी बहीण जेव्हा डिलिव्हरी साठी जाईल तेव्हा तिला असा चांगला दवाखाना भेटला पाहिजे की तिला कुठलाही इन्फेक्शन होता कामा नये, कुठलीही माता मृत्यू होता कामा नये, कुठली गैरसोय होता कामा नये, हे मी बघेल. आमच्या बेरोजगारांचे अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारीचा महापूर आहे आमच्याकडे. हा चंद्रपूर नाही आहे, हा बेरोजगारीचा महापूर जिल्हा आहे. आणि त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते की मी कलेक्टर सोबत बसून, मी संबंधित मंत्र्यांसोबत बसून, संबंधित अधिकाऱ्यांसोबत बसून मी इथल्या बेरोजगारांची लिस्ट बनवेल. इथल्या कुठल्या प्रत्येक बेरोजगाराला कुठे सामावून घेता येईल, कशा पद्धतीने त्याच्या पोटापाण्याची सोय करता येईल, कशा पद्धतीने सन्मान जीवन देता येईल हे मी स्वतः बघेन. तुमच्या मनाचे प्रश्न असो की तुमच्या पारंपरिक तुमची व्यवसाय जो करता. आमचा इथे मासेमारी करणारा समाज आहे. मासेमारी करणारा समाज एकेकाळी मालक होता. आज तो मासेमारी करणारा समाज हा नोकर झालेला आहे. आज मासेमारी करणाऱ्या व्यवसायामध्ये आमच्या भाऊंकडे मत्स्य मंत्रालय आहे. मासेमारी करणाऱ्या समाजाचा जे व्यवसाय आहे तो मंत्रालय आमच्या भाऊंकडे आहे. आणि काय केलं आमच्या भाऊंनी? तो मासेमारी करणारा समाज आहे, त्या मासेमारी करणाऱ्या समाजाला फक्त म्हणतात की तू तलावात उतर, पाण्यात उतर, जोखमीचं काम कर, चिकन अंगावर घे, सगळे इन्फेक्शन अंगावर घे, मासे पकड, बाकी भिजायचं सगळं आम्ही ठेकेदारीने देऊ, तुमचे मासे पकडले ते ठेकेदारीने देऊ, तू फक्त कमवायचं. आज आमचा तो समाज 100 ते 150 रुपये सुद्धा कमवू शकत नाही, अशी अवस्था आहे. तीच अवस्था प्रत्येक समाजाची आहे. ती अवस्था प्रत्येक समाजाची आहे. आणि आज जिथे ज्याकडे आम्ही कुठेतरी काहीतरी आम्ही 400-500 रुपये, 300-400-500 रुपये कमवण्याच्या लायकीचे होतो, आज वेळ बिगारी आज अतिशय भयंकर परिस्थितीने आम्हाला ठेवलेलं आहे. आणि अशा परिस्थितीला ठेवल्यामुळे आज आम्हाला बाळक्या बहिणीला 1500 रुपये द्यावं लागतात आहे. पण ते 1500 रुपये देताना तुमचं सिलेंडर महाग, तेलाचा पिपा महाग, तुमच्या पोरांचे पुस्तकं महाग, खोडरपड महाग, गोळ्या महाग, बीपीच्या गोळ्या महाग, सगळं महाग करून टाकलेलं आहे. आणि आम्ही त्या सगळ्या बाबतीत काम करू. आणि ही आमची ताकद आहे. त्यांचा एवढा मोठा समाज आहे. त्या समाजाला म्हणतात की तुम्ही फक्त एका दिवशी जाऊन फक्त ईव्हीएम मशीनचं बटन दाबा. तुमचं काम कोणतं? तर नुसतं एका दिवशी जायचं आणि ईव्हीएम मशीनचं बटन दाबायचं आणि तुम्ही फक्त बटन दाबायचं काम करा. तुम्ही राजे होऊ शकत नाही. हा जो संदेश देतात आहे ना, आजही लाडजी भटजी शेठजी महात्मा फुले ज्यांना म्हणतात की आजही लाडजी भटजी शेठजीचं इथे व्यवस्था आहे, इथे राज्य आहे. आणि लाडजी भटजीचं शेठजीचं व्यवस्था जर कोणी संपवणार असेल तर ती सावित्रीची लेख संपवणार आहे. महात्मा फुले आदिवासींचे प्रश्न घेणार. आमच्या आदिवासी बांधवांच्या उभ्या पिकावर बुलडोजर फिरवण्यात येतात. तिथे त्यांना पट्टा दिला जात नाही. आणि पाहिजे तिथे आमचे भाऊ 100-150 एकर जमीन रातोरात कापतात, झाडं कापतात. SNDT युनिव्हर्सिटीच्या नावाखाली, बॉटनिकल गार्डनच्या नावाखाली रातोरात जंगल कापतात. तेव्हा काही कायदा आळे येत नाही. आणि आमच्या लोकांनी जर 1 एकर 2 एकर मध्ये धान जरी पिकवला तरी म्हणतात की तुम्ही वनाचं नुकसान करताय, तुम्ही वनावर कब्जा करताय.
आम्ही शिकवणार त्यांना काय असतं आमच्या लोकांचा अधिकार. आम्ही या जंगल जमीनचे मालक आहोत आणि आज आम्ही मालक असलेल्या लोकांना आम्हाला फटके मारण्यात येतात, आमच्या पिकावर तिथे बुलडोजर फिरवण्यात येतात. आम्ही यांना सडेतोड उत्तर देणार आहोत की ही जमीन कुणाची आहे, ही जमीन कुणाची आहे आणि इथे कुणाची सत्ता असायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही त्या प्रत्येक वर्गाला अधिकार देणार, ज्या वर्गाला आज वंचित ठेवलं गेलं, ज्या वर्गाला आज फटके मारल्या जातात. आणि काय आहे हो, ओबीसीच्या भरोशावर हे निवडून येतात. कुणबी, तेली, माडी, आदिवासी, बुद्धिस्ट हा जो सगळा समाज आहे, मुस्लिम, यांच्या भरोशावर निवडून येतात आणि निवडून आल्यानंतर हे आम्ही ज्यांना मुंगीचं हत्ती बनवतो ही लोक तुम्हाला परत तुमची जागा दाखवतात. कशी जागा दाखवली? डॉक्टर अभिलाषा गावते तिकीट मागत होती तर तिला तिची जागा दाखवण्यात आली की नाही तू तिकीट नाही मागू शकती, तू फक्त बटन दाबायचं ईव्हीएमचं. आम्ही म्हटलं आम्हाला मान्य नाही. काल वणीला जे वक्तव्य झालं ओबीसी समाजाबद्दल, कुणबी समाजाबद्दल, एका दाण्याचा 1000 करणारा आमचा कुणबी समाज आहे. तुमचं पोट भरणाऱ्या हे जे बोलतात ना आमच्या समाजाबद्दल, त्यांचं पोट भरणारा हा कुणबी समाज आहे. तेली माडी हा शेती करणारा समाज आहे आणि त्या समाजाचा कमीत कमी आदर करता येत नसेल तर त्यांची ही अशी बोलताना त्यांची जीभ का घसरली हा प्रश्न आम्हाला विचारायचा आहे. गप्प बसतो असं समजता हा समाज इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला जागा दाखवणार आहे. हा समाज 20 तारखेला इथल्या प्रस्थापित पक्षांना जे पक्ष समजतात की आम्ही जे देऊ त्या भाकरीच्या तुकड्यावर हे जगतील आणि समाधान मानतील, हा समाज 20 तारखेला त्यांची जागा दाखवेल आणि येणाऱ्या काळामध्ये विजय हा आपला नक्कीच असेल. शेवटी धाबे दणाणलेच आहे, कारण एक सराव परीक्षा तुम्ही काही महिन्यापूर्वी दिलेलीच आहे आणि एका बाईंनी पाळलेलंच आहे. त्यामुळे ही आपली फायनल परीक्षा आहे आणि ही फायनल परीक्षा सुद्धा आपण तेव्हा चांगल्या मार्काने पास केली, आता सुद्धा आपण चांगल्याच मार्काने पास करणार. आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला आपण योग्य पद्धतीने निर्णय घेऊन केटली या चिन्हावर आपण बटन दाबाल आणि मला नाही तर तुम्ही स्वतःला जिंकून आणाल ही अपेक्षा आपल्याकडून बाळगते. प्रतिस्पर्धी किती म्हणत असेल की तुमचा कॅन्डिडेट वीक असेल, पण आज जो मोर्चा निघाला, आज जे लोक रस्त्यावर उतरले, मला नाही वाटत की तो आता म्हणण्याची हिंमत करेल की तुमचा प्रतिस्पर्धी तुमचा उमेदवार वीक आहे. या अभिलाषा गावकरीची तिकीट कापायला किती करोड लागले हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुमच्या भुवया उंचावते. ही आपली ताकद आहे आणि म्हणून त्याच ताकदीने आपण आज उभे आहोत. आपला सिम्बॉल नवीन आहे. आपल्या डोळ्याला आणि आपल्या मेंदूला त्या 2 चिन्हाची सवय झालेली असते. ते 2 चिन्हाची सवय इतकी झालेली असते की काही न विचार करता आपण बटन दाबतो आणि म्हणून 15 दिवस हा जो चिन्ह आपल्याला मिळालेला आहे, कारण की चिन्ह महत्वाचं नाही, तुमचा उमेदवार महत्वाचा आहे. आणि म्हणून जो चिन्ह मिळालेला आहे त्या चिन्हाचा प्रचार प्रसार 100% करा. प्रत्येक घरापर्यंत तो चिन्ह पोहोचवा. हवं तर पेंटिंग करा, हवं तर रांगोळी काढा, हवं तर स्टिकर लावा, काही करा, पण तो चिन्ह प्रत्येकापर्यंत पोहोचवा. 20 तारखेला प्रत्येकाने त्या चिन्हासमोर बटन दाबलं पाहिजे. त्याचा प्रचार प्रसार तेवढ्या ताकदीने झाला पाहिजे. सगळे चिन्ह विसरून आपल्याला एकच चिन्ह लक्षात राहिलं पाहिजे. आणि 20 तारखेला प्रत्येक माणसाला घराघरातून काढून आपल्याला त्या बूथपर्यंत न्यायचं आहे आणि आपल्याला वोटिंग करून घ्यायची आहे. आणि 100 हे 15 दिवस म्हणजे 20 तारखेपर्यंत तुमचे सगळे दिवस 100% मला द्या. त्याचा प्रचार प्रसार तुम्ही करा आणि हे 20 तारखेपर्यंत तुम्ही मला माझे हे 115 दिवस तुम्ही मला दिले तर मी तुम्हाला ग्वाही देते की येणारे 20 वर्ष तुम्हाला कुठलेही मोर्चे काढण्याची वेळ मी तुमच्यावर येऊ देणार नाही. कुठल्याही प्रश्नासाठी तुम्हाला कुठे जाऊन चपला घासाव्या लागतात ही वेळ मी येऊ देणार नाही. मग तो दवाखान्याचा प्रश्न असो की तो शेतीचा प्रश्न असो की ते आरोग्याचा प्रश्न असो की उच्च शिक्षणाचा प्रश्न असो की तुमच्या वन विभागाचा प्रश्न असो की कुठलाही प्रश्न असो, आमच्या लाडक्या बहिणीचा कुठला प्रश्न असो, कुठल्याही प्रश्नासाठी ही डॉक्टर अभिलाषा गावकरे तुमच्यासाठी धावेल. कुठल्याही प्रश्नासाठी रात्रदिवस मी तुमच्यासाठी झटेल, तुमच्यासाठी जगेल आणि तुमच्यासाठी मरेल हे एवढी ग्वाही देते आणि इथेच थांबते. जय ज्योती, जय क्रांती.
और आने वाले 20 तारीख को कौन उम्मीदवार चुन के आने वाला है, ये सारी जानकारी आपको बताऊंगा। आज मैं मूल में हूँ। आज मूल की हमारा जनता की चौपाल है और मैं कुछ लोगों से बात कराता हूँ और कि क्या उनके मुद्दे हैं और कैसा रहेगा। बताइए सर, आप मूल में, आप तो रहते बल्लारसा में, मूल में कैसा आना? मैं बल्लारसा से हूँ और मैं डॉक्टर अभिलाषा दाई गावतुरे के समर्थन में यहाँ पर आया हूँ। और यहाँ पर बल्लारपुर मूल तालुका बल्लारपुर और पोमुरना, यहाँ पर शिक्षण, वन और बहुत सारी आरोग्य की बहुत सारी समस्याएं हैं। और जो मैं 10-15 साल से मैं देख रहा हूँ, यहाँ पर जो प्रस्तावित वर्ग है यहाँ का, जो भी आमदार है, जो भी खासदार है, जो भी है, मैं नाम नहीं लूँगा उनका, लेकिन यहाँ पर हमारी जो समस्याएं हैं अभी तक कोई सॉल्व नहीं हुई हैं। हमारे बच्चे पढ़ लिख कर यहाँ पर कोई रोजगार नहीं है। जो यहाँ पर चंद्रपुर जिले में जो फैक्ट्रीज थी वो भी बंद हो रहे हैं और उस पर कोई आवाज़ नहीं उठा पा रहा है। इसलिए हम इस बार हमने पूरा तय कर लिया है कि हमको इस बार बहुजन समाज से डॉक्टर अभिलाषा दाई गावतुरे को पूरा 100% समर्थन देकर उनको चुन के लाना है और हमारी आवाज़ बुलंद करना है। इतना कहकर मैं मेरी 2 शब्द समाप्त करता हूँ। सवाल और एक था कि मैडम पहले कांग्रेस से थी, ठीक है, तो क्या लगता है आपको कि कांग्रेस का जो वोट है, कांग्रेस का जो वोट बैंक है, क्या मैडम की तरफ शिफ्ट होगा? आपको क्या लगता है? जरूर मैडम की तरफ कांग्रेस का वोट बैंक शिफ्ट हो सकता है, क्योंकि इसके अरे इधर है क्योंकि मैडम जो काम कर रही है, जो सोचने वाला वर्ग है, जो वोट देने वाला वर्ग है, वो मीडियम क्लास मैडम के बारे में ज़रूर सोचेगा। क्योंकि मैडम जो बोल रही है, आज जो मैडम ने अपना भाषण दिया है सभागृह में, वो एजुकेशन, हेल्थ और जो भी जॉब रिलेटेड थे उनके ऊपर ज़्यादा भर दिया है। और कांग्रेस और बीजेपी से लोग त्रस्त आ चुके हैं। ये प्रस्तावित लोग, मुट्ठी भर लोग ये कि हमको राजकारण सिखाएंगे। ये मुट्ठी भर लोग हम बहुसंख्य लोग हैं, ये बहुसंख्य लोगों पे राज नहीं कर सकते हैं ज़्यादा दिन। ये लोगों का भंडाफोड़ हो जाएगा इस इलेक्शन में और हमारे अभिलाषा दाई गावतुरे चुन के आएंगी। ऐसा कांग्रेस तो बोलते हैं कि बहुसंख्यक में कई वर्षों से हमारा कब्जा है, मैडम की तरफ जाने ही वाला नहीं है। नहीं, पर इस बार जाएगा। ये बहुसंख्य लोग मैडम को चुन के लाएंगे। और कांग्रेस की जो अभी ये नीति समझ में आई है, ये जो हमको डमी कैंडिडेट दिया है उन्होंने, उनको गिराएंगी, हमारे क्षेत्र में तो गिराएंगी। लेकिन कांग्रेस बोलते हैं कितने सालों का हमारा अनुभव है, आखिरी 2 दिन में हमको क्या करना है, वो समीकरण हमको बिठाना है। तो ये जो वर्ग है वो तो ऑटोमेटिक शिफ्ट हो जाएगा। क्या लगता है इस बार अभी लोग जागरूक हुए, क्या शिफ्ट नहीं होंगे? अभी लोग जागरूक हुए हैं, क्योंकि जो कांग्रेस ने कैंडिडेट दिया है वो डमी है। ये कितना भी पैसा बांटेंगे, कुछ भी करेंगे, तभी भी वो जो वोटर है वो कांग्रेस के तरफ शिफ्ट नहीं होगा, वो ताई की तरफ ही शिफ्ट होगा। हमारे तो भी विधानसभा में हम बोल सकते हैं, ऐसी पूरे राज्य की बात नहीं कर सकता मैं, लेकिन विधानसभा की बात करूंगा। ये बहुसंख्य लोग ये कांग्रेस को वोट देंगे, अभिलाषा ताई को जिता के लाएंगे। केटली को बल्लारपुर का मूड क्या है जी? बल्लारपुर का मूड क्या है? बल्लारपुर का वोट तो भाव तो अभी इस बार आने वाला नहीं है। भाव का विकास जो है, उसने वो विकास को वोट दो, विकास को वोट दो। विकास अभी ये सब विकास का भांडाफोड़ हो गया है। ये विकास अभी आने वाला नहीं है। वो विकास अभी पीछे गया है, 3 नंबर पे गया, 2 नंबर पे गया है, क्योंकि ये विकास के नाम पर कमीशनबाजी चालू है। ये विकास के नाम पर सब पैसा खाने का काम चालू है। और जो बांध रहा है, जो भी ये हमारे स्टेडियम बांधता है, हमारा बस स्टैंड बांधते, किसके पैसे से बांधता है? ये क्या उसके पैसे से, खुद के पैसे से बांधते? लोगों का पैसा है ये। इसके वजह से जो बांधने के बाद उसके ऊपर मेंटेनेंस होना चाहिए। उसके बाद हमारा आज गोंडवाना किला देखो कैसा चल रहा है, सालों साल चलता है। और इसका एक बस स्टैंड बांधने के बाद दूसरे दिन में पानी टपकता है। स्टेडियम पे जो रनर दौड़ते हैं उसकी वो पिच निकल रही है, उसके संडास बाथरूम पूरे टूट गया है। अभी भी हजारों लाखों करोड़ों रुपए वो उसने स्टेडियम पे लगाया। बॉटनिकल गार्डन का अभी तो अच्छा चल रहा है, लेकिन कुछ दिनों बाद वो भी APJ अब्दुल कलाम गार्डन में हम जा नहीं सकते। सवाल है कि जैसा डेवलप देखा जाए तो ऐसी रोड, सड़क, ये सब तो हुआ है, वाकई में हुआ है, हम उसको बोल नहीं सकते। लेकिन डेवलपमेंट की
ये फिलोसफी क्या है, जी। यानी डेवलपमेंट क्या? क्या है? देखिए, डेवलपमेंट ये रोड, नालियाँ और सभागृह ये बांधने से, बस स्टैंड बांधने से ये डेवलपमेंट हमारे इसमें नहीं बोल सकते हैं। हमारे डेवलपमेंट है ये जो है, ये रोजगार है, ये हमारे हॉस्पिटल अच्छे होने चाहिए, ये डेवलपमेंट है। हमारी स्कूल अच्छे होने चाहिए, ये डेवलपमेंट है। आज कितने स्कूल्स की फीस बढ़ गई है, हमारे मीडियम क्लास भी आज इंग्लिश मीडियम में पढ़ नहीं पा रहे हैं, तो काहे की डेवलपमेंट बोल सकते हैं? उसमें रोड बांधने से आदमी का डेवलपमेंट नहीं होता है। आदमी का डेवलपमेंट उसका अन्न, वस्त्र, पानी, निवारा, शिक्षण, आरोग्य ये इससे होएगा। ये जो 1500 रुपये दे रहा उससे ये तात्पुरती सोय आहे, हे जे सोय केली त्यांनी टेम्पररी सोय केलेली आहे, परमनंट सोय नाही आहे। अच्छा, आप किन मुद्दों पे मैडम के साथ जुड़े? आपको क्या लगता है कि वो तुम्हारा हेल्थ, एजुकेशन है ना, और किसानों के लिए क्या कुछ चेंज आएगा? पहली बात तो मैडम के साथ हम इसलिए जुड़े हैं क्योंकि मैडम ये जो विचारधारा है, ये मैडम एक उम्मीदवार करके नहीं, हम उसके विचारों से जुड़े हैं। हम पहले बामसेप में थे, बामसेप की विचारधारा, सर बोलो, बामसेप की विचारधारा उसमें है, और ये जो विचारधारा है वो बहुजनों के कल्याण की विचारधारा है। इसलिए ये विचारधारा से ही ये हमारा आज अगर विधानसभा में आएंगे तो हम ये सपना देख सकते हैं आगे वाले दिनों में हम अपने डिस्ट्रिक्ट में, हम अपने राज्य में भी हमारा नेटवर्क फैला सकते हैं। ऐसी ताकत ये विचारधारा में है, ये लोगों को समझना चाहिए। धन्यवाद, आप लोग हमारे चैनल के साथ जुड़े और आपने देखा यहाँ मूल से ग्राउंड रिपोर्ट आपने देखा कि यहाँ की क्या माहौल है। आने वाले समय में आपको जो भी पल पल में जानकारी दिया जाएगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।